नमस्कार मंडळी, या व्हिडिओमध्ये आपण इतिहास या विषयातील अतिसंभाव्य प्रश्नांचा संच पाहणार आहोत. सर्व स्पर्धा परीक्षांसाठी हा व्हिडिओ उपयुक्त असणार आहे, त्यामुळे जो व्हिडिओ आहे तो स्टार्ट टू एंड पर्यंत जरूर पहा. आपला प्रश्न आहे, हे स्वराज्य नव्हे आणि त्याचा पायाही नव्हे अशा शब्दात लोकमान्य टिळकांनी कोणत्या कायद्यावरती टीका केली? सो या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2, मॉन्टॅग्यू चेम्सफोर्ड कायदा. 1919 मध्ये ब्रिटिश पार्लमेंटने भारतात घटनात्मक सुधारणा घडवून आणण्यासाठी हा कायदा मंजूर केला. कधी केलेला आहे? 1919 ला. आणि याच कायद्याला म्हटलं जातं मॉन्टॅग्यू चेम्सफोर्ड कायदा. सो या कायद्यान्वये जी आहे बिन महत्वाची जी खाती होती ती भारतीय मंत्र्यांकडे सोपवण्यात आली, परंतु जी महत्वाची खाती होती जशी की अर्थ खातं, महसूल खातं, गृह खातं यांसारखी जी महत्वाची खाती होती ही गव्हर्नरच्या ताब्यात देण्यात आली. आणि यावरूनच जे आहे लोकमान्य टिळकांनी हे स्वराज्य नव्हे आणि त्याचा पायाही नव्हे अशा शब्दात या मॉन्टॅग्यू चेम्सफोर्ड कायद्याची जी आहे टीका केलेली आहे. रॉलेट कायदा कधी करण्यात आला? सो या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे 17 मार्च 1919 ला रॉलेट कायदा करण्यात आला. या कायद्याने काय केलेलं आहे तर कोणत्याही भारतीय व्यक्तीला बिन चौकशी अटक करण्याचा, विना चौकशी अटक करण्याचा, न्यायालयात खटला न भरता तुरुंगात डांबण्याचा अधिकार हा सरकारला देण्यात आला. आणि या कायद्याने दिलेल्या शिक्षेविरुद्ध अपील करण्यास देखील मनाई करण्यात आली. आणि त्याचमुळे या कायद्याला जे आहे भारतीयांनी काळा कायदा असे संबोधले आहे. सो याच्यावरती अजून एक क्वेश्चन बनतो की काळा कायदा म्हणून कोणाला संबोधलं जातं? सो काळा कायदा म्हणून संबोधलं जातं रॉलेट कायद्याला. इंग्रज व मराठे यांच्यामध्ये किती युद्ध झालीत? सो या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3, 3 युद्ध. इंग्रज व मराठे यांच्यामध्ये 3 युद्ध झालीत. सो जे पहिलं इंग्रज मराठा युद्ध होतं ते झालं होतं 1775 ते 1782 दरम्यान. दुसरं जे इंग्रज मराठा युद्ध होतं ते झालं होतं 1803 ते 1805 दरम्यान. आणि तिसरं जे मराठा युद्ध झालं हे शेवटचं इंग्रज मराठा युद्ध होतं. हे तिसरं इंग्रज मराठा युद्ध झालेलं आहे 1817 ते 1818 दरम्यान. सो अशा प्रकारे ही 3 युद्ध झालेली आहेत इंग्रज मराठा युद्ध. 1853 मध्ये मुंबईत पहिली कापड गिरणी कोणी सुरू केली? सो या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2, कावसजी नानाभाई. कावसजी नानाभाई यांनी जे आहे 1853 मध्ये मुंबईमध्ये पहिली कापड गिरणी सुरू केली. तैनाती फौज कोणी सुरू केली? सो या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2, लॉर्ड वेलेस्कीने. तैनाती फौजेच्या अंतर्गत करार झालेले जे संस्थान आहेत त्यांची जबाबदारी ही कंपनी घेत असे. कंपनी म्हणजे कोण? तर ईस्ट इंडिया कंपनी. ईस्ट इंडिया कंपनी अंतर्गत जी आहे ही जबाबदारी कंपनी घेत असे. त्या बदल्यात त्या संस्थानकांकडून काही अटी मान्य करून घेतल्या जात असत. जसं की भारतीय जे राज्यकर्ते आहेत ज्यांनी हा तैनाती फौजेचा करार केलेला आहे त्यांच्या राज्यामध्ये इंग्रजांचंच लष्कर ठेवावं लागणार, भारतीय लष्कर ठेवलेलं चालणार नाही. त्या लष्कराच्या खर्चासाठी परत रोख रक्कम किंवा तेवढ्या उत्पन्नाचा जो प्रदेश आहे कंपनीला तोडून द्यावा लागेल त्या संस्थानिकांना किंवा त्या राज्याला ज्याने तैनाती फौजेचा करार केलेला आहे. सोबतच त्यांनी इतर सत्ताधीशांशी इंग्रजांच्या मध्यस्थीने संबंध ठेवायचा. आपल्या दरबारी इंग्रजांचा रेसिडेंट म्हणजे प्रतिनिधी जो आहे हा ठेवावा लागणार ज्याने तैनाती फौजेचा करार केलेला आहे. भारतातील काही सत्ताधीशांनी ही पद्धत स्वीकारली, पण आपलं स्वातंत्र्य देखील जे आहे त्यांनी या पद्धतीनुसार गमावलेलं आहे. 1802 मध्ये कोणी इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला? सो 1802 मध्ये दुसरा बाजीराव पेशव्याने इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला. आणि हा जो करार त्यांनी केला होता हाच करार वसईचा तह म्हणून प्रसिद्ध आहे. सो इथे अजून एक क्वेश्चन बनतोय, परंतु हा तह काही मराठा सरदारांना मान्य नव्हतं, त्यामुळे दुसरं इंग्रज मराठा युद्ध झालं. सो हे रिझन होतं ज्याच्यामुळे दुसरं इंग्रज मराठा युद्ध झालं. त्यातील विजयानंतर इंग्रजांचा मराठी राज्यातील हस्तक्षेप वाढू लागला आणि तो असह्य होऊन दुसऱ्या बाजीरावाने इंग्रजांविरुद्ध युद्ध पुकारलं. या युद्धात त्याचा पराभव झाला आणि 1818 मध्ये त्याने शरणागती पत्करली. लॉर्ड डलहौसीने दत्तक विधान नामंजूर करून 1848 मध्ये कोणतं राज्य हे खालसा केलेलं आहे? सो या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3, सातारा हे राज्य 1848 मध्ये लॉर्ड डलहौसीने खालसा केलेलं आहे. सो सर्वप्रथम त्याने जे कोणतं राज्य खालसा केलं तर सातारा हेच राज्य जे आहे 1848 ला सर्वप्रथम डलहौसीने खालसा केलं. नंतर साताऱ्यानंतर 1849 ला जैतपूर आणि सबलपूर हे राज्य खालसा केलं. त्याच्यानंतर भगत हे राज्य 1950 ला खालसा केलं. 1952 ला उदयपूर हे राज्य खालसा केलं. झाशी हे राज्य 1853 ला खालसा केलं आणि नागपूर हे राज्य 1854 ला खालसा केलेलं आहे. 1855 मध्ये बंगालमधील कोणत्या ठिकाणी
तागाची पहिली गिरणी सुरू झाली? सो या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2 रिश्रा या ठिकाणी. 1855 मध्ये बंगालमध्ये रिश्रा हे ठिकाण आहे, तिकडे तागाची पहिली गिरणी सुरू झाली. महात्मा फुले यांनी पुणे येथील भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा कधी काढली? सो या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 4 1848 मध्ये. 1848 मध्ये महात्मा फुले यांनी पुणे येथील भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा काढली. दुसऱ्या महायुद्धामध्ये भारत इंग्लंडच्या बाजूने युद्धात सामील झाल्याची जी घोषणा आहे ही कोणी केलेली आहे? सो या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3 लॉर्ड लिनलिथगोने. 1939 मध्ये युरोपामध्ये दुसरं महायुद्ध सुरू झालं आणि तत्कालीन व्हाईसरॉय होता लॉर्ड लिनलिथगो आणि याने भारत इंग्लंडच्या बाजूने युद्धामध्ये सामील झाल्याची घोषणा केली. कोणी दुहेरी राज्य व्यवस्था सुरू केलेली आहे? सो या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1 रॉबर्ट क्लाइव्हने. रॉबर्ट क्लाइव्हने दुहेरी राज्यव्यवस्था सुरू केली 1765 साली. बंगालमध्ये दुहेरी राज्यव्यवस्था अस्तित्वात आणली रॉबर्ट क्लाइव्हने. महसूल गोळा करण्याचे काम कंपनीच्या हाती दिले आणि शांतता व सुव्यवस्था राखण्याचं काम हे बंगालच्या नवाबाकडे ठेवले. यालाच दुहेरी शासन व्यवस्था म्हणतात. म्हणजेच काय तर महसूल गोळा करण्याचं काम हे ईस्ट इंडिया कंपनीला आणि राज्यामध्ये शांतता आणि सुव्यवस्था ठेवण्याचं काम बंगालच्या नवाबाला. लॉर्ड बेटिंगने सतीबंदीचा जो कायदा आहे हा कधी केला? सो या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 4 1829 मध्ये लॉर्ड बेटिंगने सतीबंदीचा कायदा पारित केला. कोणत्या कायद्याने बंगालच्या गव्हर्नरला गव्हर्नर जनरल असा हुद्दा देण्यात आला? सो या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1 1773 चा रेग्युलेटिंग ऍक्ट. या 1773 च्या रेग्युलेटिंग ऍक्ट नुसार लॉर्ड वॉरन हेस्टिंग हा बंगालचा गव्हर्नर जनरल झाला. मुंबई व मद्रास इलाक्याच्या धोरणांवर नियंत्रण ठेवण्याचा त्याला अधिकार मिळाला आणि त्याचबरोबर त्याच्या मदतीला 4 सदस्यांची समिती देखील जी आहे नेमण्यात आलेली आहे. स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ कोणी लिहिला? तर स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ लिहिलेला आहे ताराबाई शिंदे यांनी. ताराबाई शिंदे यांनी स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथातून अत्यंत जहाल भाषेमध्ये ज्या स्त्रियांच्या हक्कांचा पुरस्कार केलेला आहे. लॉर्ड डलहौसीने कोणत्या वर्षी विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा केला? सो या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3 1856 ला. 1856 साली लॉर्ड डलहौसीने विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा पास केला. कोणत्या आंदोलनासाठी गांधीजींनी मिठाचा सत्याग्रह केला? या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 4 सविनय कायदेभंग. 12 मार्च 1930 रोजी गांधीजींनी 78 सहकार्यांसह, लक्षात ठेवायचं आहे हा आकडा लक्षात ठेवायचा आहे, हा PYQ ला विचारला गेला होता की 78 सहकार्यांसह गांधीजींनी साबरमती आश्रमातून दांडी येथे जाण्यास ते निघाले आणि सुमारे 385 म्हणजे 385 किमीच्या पदयात्रेमधील मार्गावर अनेक गावांमधून ते गेले आणि तिथे त्यांनी भाषणं केली आणि जनतेला निर्भय होऊन कायदेभंग चळवळीत सामील होण्याचं आवाहन केलं. त्याच्यानंतर 5 एप्रिल 1930 रोजी गांधीजी दांडी येथे पोहोचले. कधी पोहोचले? 5 एप्रिल 1930 रोजी दांडी येथे पोहोचले आणि 6 एप्रिल 1930 ला त्यांनी दांडीच्या समुद्र किनाऱ्यावर मीठ उचलून मिठाचा कायदा मोडला आणि देशभर सविनय कायदेभंग ही चळवळ सुरू केली. महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना कधी केली? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3 1873 मध्ये महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. द मोहम्मद लिटररी सोसायटीची स्थापना कोणी केली? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2 अब्दुल लतीफ यांनी. अब्दुल लतीफ यांनी मुस्लिम समाजातील धर्मसुधारणेला सुरुवात केली आणि त्यासाठी त्यांनी बंगाल प्रांतामध्ये द मोहम्मद लिटररी सोसायटीची स्थापना केली. कुठे केलेली आहे? बंगाल प्रांतामध्ये मुस्लिम समाजातील धर्मसुधारणेला सुरुवात केलेली आहे. कोणी 1897 मध्ये रामकृष्ण मिशनची स्थापना केली? या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2 स्वामी विवेकानंद यांनी. स्वामी विवेकानंद यांनी 1897 मध्ये रामकृष्ण मिशनची स्थापना केली. राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन कधी भरवण्यात आले? सो याच्यावरती आयोगाने जे आहे भरपूर प्रश्न विचारलेले आहेत. सो राष्ट्रीय काँग्रेसचं जे पहिलं अधिवेशन आहे ते 28 डिसेंबर 1885 रोजी भरवण्यात आलं. 28 ते 30 डिसेंबर दरम्यान 1885 ला हे अधिवेशन भरवण्यात आलं होतं. सगळ्यात पहिल्यांदा हे पुण्यामध्ये होणार होतं, पण पुण्यामध्ये न होतं ते
मुंबईमध्ये झालेला आहे. 28 डिसेंबर 1885 रोजी मुंबईतील गोकुलदास तेजपाल संस्कृत पाठशाळेत राष्ट्रीय काँग्रेस सभेचं पहिलं अधिवेशन भरवण्यात आलं आणि भारतातील विविध प्रांतातील 72 प्रतिनिधी, किती 72 प्रतिनिधी जे आहे तिकडे त्या पहिल्या अधिवेशनाला उपस्थित होते. आणि याचे अध्यक्ष कोण होते या पहिल्या अधिवेशनाचे? तर कोलकाता येथील जे नामवंत वकील होते वोमेश चंद्र बॅनर्जी, हे राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. केशवपणाची पद्धत बंद व्हावी म्हणून नाभिकांचा संप कोणी घडून आणला? सो या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3, महात्मा फुले यांनी केशवपणाची पद्धत बंद व्हावी म्हणून नाभिकांचा संप घडून आणलेला आहे. कोणी स्वराज्य या शब्दाचा सर्वप्रथम उच्चार केला? सो या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3, दादाभाई नौरोजी यांनी. 1906च्या राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते दादाभाई नौरोजी आणि व्यासपीठावरून दादाभाई नौरोजी यांनी स्वराज्य या शब्दाचा सर्वप्रथम उच्चार केलेला आहे. मुस्लिम लीगची स्थापना कधी करण्यात आली? सो मुस्लिम लीगची स्थापना करण्यात आलेली आहे 1906 मध्ये. मुस्लिम समाजातील उच्चवर्णीयांचं एक शिष्टमंडळ आगा खान, कोणाच्या? आगा खान यांच्या नेतृत्वाखाली गव्हर्नर जनरल लॉर्ड मिंटो यांना भेटले आणि लॉर्ड मिंटो व अन्य ब्रिटिश अधिकारी यांच्या उत्तेजनाने 1906 मध्ये मुस्लिम लीगची स्थापना करण्यात आलेली आहे. सो याच्यावरती पण क्वेश्चन आलेला आहे की मुस्लिम लीगची स्थापना कधी झालेली आहे आणि कोणाच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ भेटायला गेलं होतं. सो आगा खान यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ लॉर्ड मिंटोला भेटायला गेलं होतं आणि 1906ला मुस्लिम लीगची स्थापना झाली. चौरी चौरा घटना कोठे घडली? सो चौरी चौरा घटना घडलेली आहे गोरखपूर येथे. आता गोरखपूर कुठे येते? तर गोरखपूर येते उत्तर प्रदेशला. उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यातील चौरी चौरा येथे फेब्रुवारी 1922 मध्ये शांततापूर्ण मिरवणुकीवर पोलिसांनी गोळीबार केला आणि त्यामुळे संतप्त झालेल्या जमावाने पोलीस चौकीला आग लावली आणि त्याच्यामध्ये एक पोलीस अधिकाऱ्यासह 22 पोलीस ठार झाले. आणि या घटनेमुळे जे आहे गांधीजी खूप व्यथित झाले आणि 12 फेब्रुवारी 1922 रोजी गांधीजींनी असहकार चळवळ जी आहे ही स्थगित केलेली आहे. तर इथे सुद्धा एक क्वेश्चन बनलेला आहे, हा सुद्धा क्वेश्चन विचारण्यात आलेला आहे की असहकार चळवळ गांधीजींनी का स्थगित केली आणि कोणत्या तारखेला स्थगित केली. सो 12 फेब्रुवारी 1922 रोजी गांधीजींनी ही जी चौरी चौरा घटना घडली याच्या निषेधार्थ असहकार चळवळ स्थगित केलेली आहे. कोणी पुणे येथे अनाथ बालिकाश्रम सुरू केले? सो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, महर्षी कर्वे यांनी. महर्षी कर्वे यांनी पुणे येथे अनाथ बालिकाश्रम स्थापन केलं. विधवा, परित्यक्ता यांच्यासह सर्व महिलांना शिक्षण घेऊन पायावर उभे करता यावे हा याच्या मागचा हेतू होता. 1927 मध्ये कोणाच्या अध्यक्षतेखाली सायमन कमिशन नियुक्त केले गेले? त्यांचं नाव होतं जॉन सायमन. जॉन सायमन यांच्या अध्यक्षतेखाली सायमन कमिशन नियुक्त केले गेले. 1927 मध्ये सर जॉन सायमन यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिशन नियुक्त केले गेले आणि त्या कमिशनमध्ये 7 सदस्य होते आणि या 7ही सदस्यांमध्ये एकही भारतीय नव्हता आणि म्हणून भारतातील राजकीय पक्षांनी सायमन कमिशनवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलेला आहे. मोहमेडन अँग्लो ओरिएंटल कॉलेजची स्थापना कोणी केली? सो ही मोहमेडन अँग्लो ओरिएंटल कॉलेजची स्थापना केलेली आहे सर सय्यद अहमद खान यांनी. सर सय्यद अहमद खान यांनी मोहमेडन अँग्लो ओरिएंटल कॉलेजची स्थापना केली आणि पुढे यातच अलीगड मुस्लिम विद्यापीठामध्ये रूपांतर झालेलं आहे. कोणत्या साली हिंदू महासभा या संघटनेची स्थापना झाली? सो 1915 साली हिंदू महासभा या संघटनेची स्थापना झालेली आहे. गांधीजी दक्षिण आफ्रिकेतून भारतात कधी परतले? सो गांधीजी दक्षिण आफ्रिकेतून भारतात परतलेले आहेत 9 जानेवारी 1915ला आणि म्हणूनच 9 जानेवारी हा जो दिवस आहे हा प्रवासी दिन म्हणून आपण साजरा करतो. कोणत्या घटनेचा निषेध म्हणून रवींद्रनाथ टागोर यांनी ब्रिटिश सरकारने दिलेल्या सर या किताबाचा त्याग केला? सो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, जालियनवाला बाग हत्याकांड. सो रॉलेट कायद्याच्या निषेधार्थ 13 एप्रिल 1919 रोजी जालियनवाला बागेत जी अमृतसरला आहे तिथे सभा आयोजित करण्यात आली आणि त्यावेळी जनरल डायर याने निशस्त्र निरपराध जनतेवरती पूर्वसूचना न देता बेछूट अमानुष गोळीबार केला आणि बंदुकीच्या 1600 फेरी झाडल्यानंतर दारुगोळा संपल्यामुळे त्यांनी गोळीबार जो आहे तो बंद केला आणि या हत्याकांडामध्ये सुमारे 400 स्त्री पुरुष मरण पावले, असंख्य लोक जखमी झाले. संपूर्ण पंजाबामध्ये लष्करी कायदा लागू करण्यात आला आणि शासनाने अनेकांना तुरुंगामध्ये डांबलं. सो या हत्याकांडाला जो जबाबदार होता तो होता पंजाबचा गव्हर्नर मायकल ओडवायर. सो अशा प्रकारे जो आहे आपला आजचा व्हिडिओ इकडे संपलेला आहे. आमचा कॉन्टेंट आवडला असल्यास प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.
धन्यवाद.